नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। वाढलेलं वजन कमी कसं करायचं हा आजकाल अनेकांना पडलेला मोठा प्रश्न असतो नाही। आणि नक्कीच हळूहळू वाढत जाणारं वजन अगदी ते काय एका दिवसामध्ये वाढत नाही, तर हळूहळू वाढत जाणारं वजन हे लक्षात कसं येतं तर आधी आपल्याला जे कपडे व्यवस्थित बसत होते ते आता बसत नाहीयेत यावरून कळायला लागतं की अरे वजन वाढलेलं आहे। आणि मग आपला संघर्ष चालू होतो आणि आपली लढाई चालू होते। जिम जॉईन करा, हा डाएट प्लॅन करा, तो डाएट प्लॅन करा, कसंही करून वजन कमी करायचं आहे आणि ते मात्र पटकन कमी करायचंय। वाढलेलं वजन हे पटकन वाढतं हे नाही, पण कमी करायचं आहे हे पटकन कमी करायचं हे आपल्या डोक्यात नेहमी असतं। तर एवढा आटापिटा करण्यापेक्षा रोजच्या रुटीनमध्ये सहज जे आपल्याला करता येईल असं जर केलं तर तुमचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल। आपण जिम जॉईन करतो, आपण डाएट सुरू करतो, अगदी आरंभशूर जसं असतं ना माणूस की चला आता करायचंच आहे। थोडे दिवस गेले की हे सगळं बंद पडतं आणि मग परत येरे माझ्या मागल्या, परत तेच चालू। हे सगळं करण्यापेक्षा रोजच्याच रुटीनमध्ये 3च टिप्स पाळा आणि काही छोटे छोटे तुमचे बदल करा जे नक्कीच तुम्हाला वेट लॉस करायला उपयोगी पडतील। आजच्या व्हिडिओमध्ये अशाच 3 टिप्स सांगते। सकाळी उठल्यावर या 3च गोष्टी फॉलो करा, नक्की तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होईल। आणि एक हेल्दी सुरुवात ही नेहमीच चांगली असते की जी छोटे छोटे तुम्हाला फार काही त्यासाठी करायचं नाहीये आणि सस्टेनेबल वेट लॉस यामधून तुम्हाला मिळवता येतो। आणि याच टिप्स आज आपण बघूयात काय आहे। सगळ्यात पहिलं की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी न चुकता कोमट पाणी 1 ग्लास किंवा 1 छोटा कप पिणं हे महत्वाचं आहे। अगदी तांब्याभर पाणी प्यायची गरज नाहीये, कोमट पाणी, गरम पाणी तुम्ही घेऊ शकता। यामुळे सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे रात्रभर आपलं जे मेटाबॉलिझम एक ठराविक स्पीडनी चालू असतं, तर हे सकाळी उठल्यावर गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने त्याला बूस्टिंग मिळतं आणि मेटाबॉलिझम वाढायला मदत होते। आपण जे पण काही खातो, जे काही डाएट फॉलो करतो याचं पचन नीट व्हायचं असेल, मेटाबॉलिझम नीट असणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणूनच मेटाबॉलिझम आणि डायजेशन हे दोन्हीही व्यवस्थित ठेवायचं असेल दिवसाची सुरुवात 1 कप कोमट पाण्याने किंवा गरम पाण्याने करा। आता यामध्ये तुम्ही बाकी काही घालू शकता, जसं चिया सीड्स आहे किंवा सब्जा आहे, लिंबू आहे, यानंतर ऍपल सिडर व्हिनेगर घालू शकता, हळद टाकू शकता, बरेचसे यामध्ये प्रकार आहेत आणि त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे, तर तोही बघा। खूप कमेंट्स येतात आणि बरेचसे लोक विचारतात की आधीचे व्हिडिओ कसे बघायचे, तर जेव्हा तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब कराल बेस्ट डाएट टिप्स बाय डॉक्टर अमृता, तुम्हाला आधीचे सगळे व्हिडिओज बघायला मिळतील। आणि मॉर्निंग ड्रिंक्स काय घ्यायचे यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तोही बघायला मिळेल, तर तोही बघा आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल। तर हे झालं की सकाळी उठल्यावरची पहिली टिप। दुसरी टिप, नाश्त्यामध्ये प्रोटीन्स घ्यायला विसरू नका। बरेच जण आपल्यासाठी वेगळं काही करायला मिळत नाही किंवा वेळ नाही म्हणून जे आहे ते जे दुपारच्या जेवणात केले तेच पोळी भाजी भाकरी हे खाऊन घेतात आणि याचा जो काय इफेक्ट होतो तो म्हणजे वजन किंवा चरबी वाढणं। कारण नाश्त्याला कार्बोहायड्रेट्स हे कधीही घ्यायचे नाहीत, नाश्त्याला नेहमी प्रोटीन्स घ्यायचे हे लक्षात ठेवा। जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात एखाद्या चांगल्या आणि हेल्दी डाएटनी करता म्हणजेच प्रोटीननी करता, तुमचं वेट फास्ट कमी व्हायला सुरुवात होते। आणि यामध्ये प्रोटीन जर नाश्त्याला घेतले तर दिवसभर पोट भरलेलं राहतं, एनर्जी टिकून राहते, कुठेही वीकनेस येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं सकाळी पचनशक्ती चांगली असल्यामुळे प्रोटीन्स हे व्यवस्थित पचले जातात आणि तुमचं वेट फास्ट कमी व्हायला मदत होते। आणि म्हणूनच प्रोटीनसाठी काय काय घेऊ शकता, अंड्याचा उकडलेला अंड्याचा पांढरा भाग आहे, 1 व्हाईट ऑमलेट घेऊ शकता, पनीर घेऊ शकता, ओट्स घेऊ शकता, यानंतर स्प्राउट्स घेऊ शकता, दूध घेऊ शकता, असे बरेचसे प्रकार आहेत की जे तुम्ही प्रोटीन्स फायबर्स बरोबर म्हणजेच भाज्यांबरोबर कंबाईन करू शकता। तर हे तुम्हाला नाश्त्याला घ्यायचं आहे। तिसरं, एक्सरसाइज। आपण एक्सरसाइज आपल्या वेळेनुसार करतो, कारण सकाळी खूप जणांची घाई असते आणि मग सकाळी होत नाही व्यायाम, वेळ मिळत नाही, सकाळी लवकर उठवलं जात नाही किंवा लवकर उठलो तरी बाकीची कामं करायची असतात, त्यामुळे व्यायामाला फारसा वेळ दिला जात नाही। आपल्या वेळेनुसार व्यायाम करतो हे ठीकच आहे, पण जर तुम्हाला सकाळी अगदी 20 मिनिटं जरी काढता आली तरी सुद्धा वेल अँड गुड, कारण सकाळी लवकर केलेला व्यायाम हा शरीराला अधिक फायदा देतो, तुमचं वेट अजून कमी व्हायला मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं दिवसभराची एनर्जी
टिकून राहते, फ्रेश राहता आणि तुमचं मेटाबॉलिझम हे किक स्टार्ट व्हायला मदत होते. त्यामुळे सकाळी जेवढं तुम्हाला वेळ देता येईल तेवढं तुम्ही डिवाइड करा. अगदी सकाळीच 1 तास द्या असं नाही, पण सकाळी ऍटलीस्ट 20 मिनिटं द्या, संध्याकाळी 20-25 मिनिटं द्या. असं तुम्ही डिवाइड करून जरी एक्सरसाइज केला तरी त्याचा तुम्हाला चांगला उपयोग होईल. आणि सकाळच्या वेळेत तुम्ही घरच्या घरी स्ट्रेचिंग करू शकता, जे फ्लोअर एक्सरसाइज असतात ते करू शकता, सूर्यनमस्कार, दोरीच्या उड्या म्हणजे स्किपिंग हे करू शकता, घरातल्या घरात चालणं करू शकता, घरात ट्रेडमिल असेल तर ट्रेडमिलवर थोडा वेळ चालू शकता. हे एक्सरसाइज थोडे थोडे तुम्हाला अगदी 20 मिनिटं जरी तुम्ही दिलीत सकाळी तरी सुद्धा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल व्हायला सुरू होईल आणि तुमचं वेट कमी व्हायला सुरुवात होईल. या अगदी 3च गोष्टी आहेत, छोट्या आहेत पण अतिशय महत्वाच्या आहेत, सोप्या आहेत की ज्यात तुम्हाला फारसा काही वेळ द्यायचा नाहीये, खूप कष्ट घ्यायचे नाहीयेत. पण हळूहळू सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला मिळतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो आणि हे जर असतं तर सगळ्यांनीच पटापट वजन कमी केलं असतं आणि कोणाला वजनाचा त्रासच झाला नसता. त्यामुळे शॉर्टकट कुठलाही न अवलंबता स्टेप बाय स्टेप कसं जाता येईल, हेल्दी वेट लॉस कसा करता येईल याकडे लक्ष द्या. बाकी कोणतेही सिम्पटम्स यामुळे किंवा शरीराला यामुळे कुठलंही नुकसान होता कामा नये, पण वजन मात्र हेल्दी पद्धतीने कमी झालं पाहिजे हे लक्षात ठेवा. तर या 3 टिप्स फॉलो करा आणि मला सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. अजून एक इथे मला छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. आपला नेक्स्ट जो वेट लॉस सेशन आहे तर हे 1 मे पासून चालू होतंय, 1 मे ते 15 मे. ऑफकोर्स हे 2 वीक्स असणार आहे, 14 दिवस आणि 15 दिवस मेंटेनन्स डाएट प्लॅन. 15व्या दिवशी मी जो मेंटेनन्स डाएट प्लॅन देणार आहे हा तुम्हाला पुढेही तुम्ही फॉलो करू शकता. तर वेट लॉस आणि फॅट लॉस असा हा प्रोग्राम आपला 1 मे पासून सुरू होतोय. 25 एप्रिल पासून एनरोलमेंट्स आहेत. 25 एप्रिलला व्हिडिओ येईलच. प्लॅन कसा असेल, काय असेल, आधी ज्यांनी केलेलं आहे त्यांना माहिती असेलच. जे पहिल्यांदा करतायत त्यांच्यासाठी सगळी माहिती 25 तारखेला दिली जाईल आणि त्यानंतर एनरोलमेंट सुरू होते. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला अजून कोणते कोणते टॉपिक्सवर व्हिडिओज बघायला आवडतील. तुमचे सजेशन्सचा मी नक्की विचार करेन. धन्यवाद.